शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आत्ता आपण तळेगाव येथे सुनील भाऊ डाकणे यांच्या प्लॉटवरती रिकटच्या प्लॉटवरती व्हिजिट द्यायला आलो होतो. त्यासोबतच आपण बोडेन या प्रोडक्टबद्दल माहिती देणार आहे, जे एक आपल्याला न्यूट्रिशन सोबत जे आपण न्यूट्रिशन सोडतो किंवा बुरशीनाशक किंवा कीटकनाशक आपण ड्रिप वॉटर सोडतो, त्याच्यासोबत आपल्याला एकरी 5 लिटर या प्रमाणामध्ये मिक्स करून सोडायचं आहे, जेणेकरून आपलं आपटेक खूप चांगल्या प्रकारे वाढतं. जे सेंद्रिय गर्भ मातीचा ड्रॉप झालेला आहे, त्यामुळे आपटेक अपेक्षित होत नाही. साधारण 25-30% सोडलेलं आपटेक होतं फक्त. मग त्याच्यासाठी हे खूप चांगल्या प्रकारे कार्य करतं. तर आज आपण यांच्याकडून यांचा अनुभव जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, स्पेशली आपण रिकट प्लॉटबद्दल जर सांगायचं झालं तर हा मी 1 जानेवारीला रिकट घेतला. हा जुना प्लॉट असल्यामुळे क्लोराईड उचललं होतं. तर सुरुवातीला जेव्हा फुटी निघाल्या त्या कमजोर आणि पिवळेपणा होता त्याला. तर तो पिवळेपणा जाण्यासाठी आपण याचा पहिल्यांदा बोड्यांचा वापर केला. बरोबर. तर खूप जोम आला त्याच्याने. त्याच्यानंतर परत पाण्याचं प्रमाण वाढलं, परत पिवळेपणा जाणवायला लागला. त्याच्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आपण कॅल्शियम नायट्रेटसोबत दिलं. तर पूर्णपणे आपल्याला जो पिवळेपणा होता तो आणि जो शेंड्याची वाढ पाहिजे होती ती पूर्णपणे दिसून आली. तर आता तुम्ही बघू शकता, आत्ता मी 3 ॲप्लिकेशन दिले. तर 3 ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला जे न्यूट्रिशन जे आपटेक पाहिजे, परत जी काळोखी पाहिजे आणि जे आपला जो पर्पज आहे तो पूर्णपणे आपल्याला त्याच्यातून साध्य झालेला आहे. आत्ता 4-5 दिवस झाले तेव्हा 3रं ॲप्लिकेशन केलं स्लेअर प्रोसोबत. तर याचा फायदा असा आहे की हे जी मुळ्यांची कक्षा आहे तिथे ते जे खत आहे आपलं ते लावून धरतं, पाणी लावून धरतं आणि पूर्णपणे ते आपटेक होतं झाडाला. बरोबर, नक्कीच जे आपटे खूप चांगल्या प्रकारे वाढवतं. त्यासोबतच ते सोडियम व क्लोराईड फ्री आहे, जेणेकरून क्षाराचं प्रमाण वाढत नाही आणि हे गांडूळ व इतर जे चांगले जीवाणू त्यांना कोणत्याच प्रकारे हानी पोचवत नाही. जेणेकरून याच्या वापरामुळे आपल्याला न्यूट्रिशनचा आपटेकमध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा बघायला भेटतो. व मुळींची पांढऱ्या मुळींची खास करून संख्या वाढते व त्यांची डेव्हलपमेंट खूप चांगल्या प्रकारे होते आणि मातीमध्ये पाणी धरण्याची क्षमता वाढते. त्यासोबतच जे टेम्परेचर आता 40 डिग्री सेल्सिअस 42 डिग्री सेल्सिअसला पोचलं आहे, एवढं अतिशय टेम्परेचर वातावरणामध्ये पण सॉईल टेम्परेचर मेंटेन राहतं व मुळींना कोणत्या प्रकारचा शॉक बसत नाही टेम्परेचर वाढल्यामुळं आणि झाडाची हेल्थ व ग्रीनरी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होते. तर तुम्ही नक्कीच याचा वापर करायचा आहे. द्राक्ष, डाळिंब, पेरू व इतर भाजीपाला पिकं असतील आत्ताच्या लागवडमध्ये शिमला व टोमॅटो, ज्याच्यात तुम्हाला निश्चितच चांगला फायदा बघायला भेटणार आहे. धन्यवाद.